विविध योजनांच्या लाभातून समाज सुखी राहण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील. सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन. नागरिकांच्या रोजच्या जीवनात लागणारे विविध दाखले, विविध योजनांचा लाभ तात्काळ आणि वेळीच मिळावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले आहे. अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा घेता येतो. प्रशासनाने विविध योजनांचा लाभ नागरिकांना देऊन समाज सुखी कसा राहील यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 282 सांगली विधानसभा मतदारसंघात मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगे, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानुसार लोकांची सेवा करणारा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे. शिबिरात लावण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना आवश्यक असणारे दाखले आणि अन्य लाभ घ्यावेत. सुविधा केंद्र शिबिरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त दाखले देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक असलेले दाखले तसेच मुलांचे जातीचे दाखले शाळेत असतानाच विहित वेळेत काढून घ्यावेत. शेतकरी आणि महिला हे दोन घटक मजबूत झाले तर समाज मजबूत होईल. यासाठी शेतकरी आणि महिलांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केलं आहे. या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि दुर्दैवाने या राज्याचे खूप जुने जाणते नेते, महाराष्ट्राच्या उभारणीत ज्यांचा मोठा वाटा आहे असे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची पण आज जयंती आहे. वर्षानुवर्ष दोघांचा जन्मदिवस आपण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करायचो. दोघांचे वाढदिवस वेगवेगळे लक्षात ठेवायला लागायचे नाही की देवेंद्रजींचा वाढदिवस त्याच दिवशी अजितदादांचा वाढदिवस. पण आपण दुर्दैव की काही महिन्यांपूर्वी त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि वाढदिवसाचं रूपांतर जयंतीमध्ये झालं. असं देवेंद्रजींचा वाढदिवस आणि अजितदादांची जयंती या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय केला. ते कधीच दादा जिवंत असताना कधीच देवेंद्रजी वाढदिवस नॉर्मल राजकीय माणूस जसा सेलिब्रेट करतो, साजरा करतो, फ्लेक्स लावा, पेपरला जाहिराती द्या, असं कधीच साजरा करत नव्हते. दादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा आग्रह धरला की वाढदिवसामध्ये फ्लेक्स म्हणजे बोर्डवर खर्च करू नका, वर्तमानपत्रातल्या जाहिरातीवर खर्च करू नका, फटाक्यावर खर्च करू नका, मिठाईवर करू नका, तर तुम्ही लोकांची सेवा करणारे उपक्रम करा. आज त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तालुके 378 आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीने त्याचे छोटे छोटे मंडल नावाचे भाग केले. तर अशी मंडळं आमची 1070 आहेत. तर 1070च्या 1070 मंडळामध्ये आज देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आहे. गेल्या वर्षी हाच प्रयोग झाला, त्यात 78,000 लोकांनी रक्तदान केलं. यावर्षीचं टार्गेट असं आहे की 1,00,000 लोक रक्तदान करतील. सगळ्या मंडळांमध्ये रक्तदान शिबिरात सुरू झालं. माझी खात्री आहे की 1,00,000 होईल. तसंच महसूल विभागाने असा निर्णय केला की आपण नेहमीच अधूनमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे महाराजस्व अभियान करतो. महाराजस्वचा अर्थ कसा आहे? मी माझं सगळ्यांनाच विनंती आहे की सगळे कठीण शब्द वापरू नका. तर महाराजस्व अभियान म्हणजे काय? तर आपल्याला रोजच्या जीवनात लागणारे दाखले हे मिळवणं. हे व्यक्ती म्हणून आपण जाऊन मिळवतो. माझा सातबारा नीट करून द्या, माझा उत्पन्नाचा दाखला द्या, माझा जातीचा दाखला द्या, माझा आधार कार्ड द्या, माझा आधार कार्ड नीट करा, माझ्या नीट करत असतो. पण अजूनमधून त्याचं शिबिर लावलं तर हजारो लाख लोकांना त्याचा फायदा घेता येतो. पण मग महसूल खात्याचे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे ठरवलं की बाबा आम्ही देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आणि अजितदादांच्या जयंतीनिमित्त एक महाराजस्व अभियान करतो.
प्रयत्न असा आहे की आज काही कोट लोकांना त्यांची दाखले मिळावे. पण त्याच्यामध्ये गेले काही दिवस त्याची पूर्तता पण तुमच्याकडून करून घेतली गेली आहे आणि काही जणांना आज पूर्तता करून घ्यायला वाव आहे. काही दाखले लगेच मिळतात, काही दाखल्यांचं फॉर्म म्हणून घेतील म्हणजे 4 दिवसांनी देतो. असं काही कोट लोकांना आता माननीय कलेक्टर महोदयांनी सांगितल्याप्रमाणे दाखले मिळतील. त्याची मोठी यादी आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.